या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा। फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण, पेंटर चौक, बिजापूर वेस्ट, सोलापूर। ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या नगरीमध्ये आज या ठिकाणी आपल्या सर्वांना याच्यासाठी बोलवलं आहे। काँग्रेस पक्ष हा फार जुना पक्ष आहे। त्या पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। हे 4 हुतात्मे आहेत, हुतात्मा शिंदे, हुतात्मा सारडा, हुतात्मा अब्दुल कुर्बान हुसेन आणि हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी। या 4 काँग्रेसच्या नेत्यांनी येरोड्याच्या जेलमध्ये 12 जानेवारी 1931ला फासावर गेले। त्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली या देशाला स्वातंत्र्य मिळालं। 70 वर्ष राज्य केलं आणि अनेक मोठ्या मोठ्या चळवळीच्या माध्यमातून असो, मग धरण असतील किंवा रस्ते असतील, पाण्याची व्यवस्था असेल, अनेक गोष्टी स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने केलेला आहे। आणि सोलापूर महानगरपालिका ही तर ऐतिहासिक नगरपालिका त्यावेळी ठरली, कारण अगोदर नगरपालिका होती। माणिकचंद शहा यांनी महात्मा गांधींच्या पुकारलेल्या असहकार चळवळीच्या मान्य करून सोलापूर शहरामध्ये यावेळी इथं सिंधीचे बनं होते, ब्रिटिशांचे बनं त्यावेळी तोडण्यामध्ये पुढाकार घेतला होता शंकर शिवदारेंना गोळी लागली आणि ते धारातीत पडले। ही चळवळ सोलापुरातून चालू झाली। काँग्रेसची चळवळ सोलापुरात देश पेटला होता, पण सोलापुरात फार मोठ्या प्रमाणात चळवळ चालू झाली। त्याच्यानंतर माणिकचंद शहा याने नवी पेठेत असलेल्या नगरपालिकेच्या इमारतीवरती तिरंगा लावून त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्र झालेलो आहोत असं त्यांनी 3 दिवस झेंडा त्या ठिकाणी लावून त्यांनी दाखवून दिलं देशाला की बाबा आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, आणि स्वातंत्र्याची चळवळ त्यावेळी सोलापुरातून घेतली। असं काँग्रेस आज या काँग्रेसचं परिस्थिती या शहरामध्ये आपण पाहतोय की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य आलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य आलं मित्रपक्षाला मिळून। आज सोलापुरात देखील आज या ठिकाणी काँग्रेसला पिछेहाट झालेली आहे। मनाला वाईट वाटतं की काँग्रेसचे आमचे कार्यकर्ते आम्ही कुठं कमी पडलो याचा आम्ही विचार करीत आहोत। आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना अनेक कार्यकर्ते, अनेक माजी महापौर असतील, अनेक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असतील, त्यांचं म्हणणं एवढंच आहे की आपण कुठेतरी कमी पडतो आणि त्याच्याकरता सोलापुरातलं काँग्रेस पक्षाचं जे नेतृत्व आहे, अध्यक्षपद, हे अध्यक्षपद बदललं पाहिजे असं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं पडलेलं आहे। तर याबाबत पक्षश्रेष्ठीला देखील आम्ही त्यांच्या कानावरती या गोष्टी घातलेल्या आहे। तर जोपर्यंत ह्या गोष्टी लवकर होत नाही तोपर्यंत काँग्रेस परत एकदा उभारी घेऊ शकणार नाही असं आम्हाला वाटतं। कारण आमदारकीच्या निवडणुकीमध्ये त्यावेळी अध्यक्षांना कोणाला तरी प्रभारी करा आणि सगळ्यांना त्या ठिकाणी मदत होईल असं सांगितलं होतं, पण ते राहून गेलं। परवा कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये देखील
ही यंत्रणा व्यवस्थित राबली गेली नाही. आता आरिफ शेख साहेब इथं आहेत, आपण बघतोय अध्यक्ष आले, पण यांना माजी महापौर असून त्यांना त्या ठिकाणी ते पडले. सांगायला वाईट काय वाटतं की फक्त 2 नगरसेवक आले. काँग्रेसच्या इतिहासामध्ये आजपर्यंत सगळ्यात कमी आलेले हे फक्त 2च नगरसेवक आहेत. तर शेवटी नैतिकता आहे, नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून ज्याने त्यांनी काम केलं पाहिजे असं मला वाटतं. तर आता गटनेते पदाची जबाबदारी त्यांच्यावरती पडलेली आहे. निश्चितपणे महानगरपालिकेत ते चांगलं काम करतील, महापालिका गाजवतील अशी आशा मी त्यांच्याकडून करतो. आणि या काँग्रेस कमिटीच्या, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जो काही कारभार आहे त्याच्याकरता वेगळी कमिटी करून त्या ठिकाणी बदल करणं महत्त्वाचं आहे. याच्याकरता मी आज आपल्यासमोर मी श्रेष्ठींना देखील विनंती करतो. तुमची काय मागणी आहे? अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, नैतिक कारण राजीनामा द्यावा असं मागच्या वेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची जेव्हा मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये सर्व जे काही नगरसेवकांना तिकीट दिलं होतं त्या सगळ्यांना बोलून चिंतन शिबिर त्यावेळी प्रणितीताईंनी घेतलं होतं. अनेक लोकांनी त्यावेळी जमून त्यावेळी सगळ्यांनी मागणी केलेली आहे, याची सगळ्यांनीच मागणी केलेली. अनेक लोकांनी त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून सांगितलं. आणि ते देखील मागच्या वेळी मुलीच्या लग्नानंतर मी करतो असं त्यांनी हरिभाईंना पण बोललं, मला सगळ्यात सांगितलं एवढं झाल्यानंतर मी करतो म्हणून ते बोलत होते. तर निश्चितपणे त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण आता एक महापालिकेची जबाबदारी आहे. एक व्यक्ती एक पद या उक्तीत ठरून माननीय अनेक आमचे ज्येष्ठ नेत्यांना आम्ही विनंती केलेली आहे. बघू आता पुढं काय होतंय. जे आतमध्ये खतखत आहे ते मी उघडपणे बोलतो. लोक कार्यकर्ते नेते मंडळी बाकीचे कोण बोलायला तयार नाही. तर त्याच्याकरता मी आज आपल्यासमोर हे निवेदन खतखत होऊन आलं पण बाहेर येणं झालंय. खतखत बाहेर येणं झालंय कारण परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे. खासदारांवरती आज टीका होते. खासदारांनी मिटिंग घेतली कशासाठी की बाबा कार्यकर्त्यांना धीर द्यावा, आपण 2 पावलं मागं जाऊ म्हणून आलेलो आहोत. पण पुढं जात असताना आपण 2 पावलं आपण मागं घेतलेले आहेत असं सांगून त्यांनी पक्षांतर्गत सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी त्या ठिकाणी धीर द्यायचा प्रयत्न केला. परंतु पालकमंत्र्यांनी या ठिकाणी त्याची रिॲक्शन कारण नसताना वेगळ्या संस्कृतीने त्यांनी दिलेलं आहे. 50 पावलं पडून देखील पाय वरती राहिले असं म्हणणं हे संस्कृतीला शोभण्यासारखे आहे. तेच सांगू ना, त्याच्यावरतीच येतो नितीन, मी त्याच्यावरतीच येतो की एवढी मोठी टीका झाली. मला पालकमंत्र्याच्या बद्दल तर हे करायचंच आहे, पण एवढी मोठी टीका टिप्पणी झाली असताना काँग्रेस कमिटीत खतखत बाहेर का आली नाही? काय काँग्रेस कमिटीचे सर्व कार्यकर्ते गप्प बसले? एकटी सुमन जाधवने फक्त स्टेटमेंट दिलं ह्याच्यावरती, बाकी कुणीच स्टेटमेंट दिलं नाही. अध्यक्षांचं काम होतं त्यावेळी. त्याने अशा पद्धतीनं चुकीचे स्टेटमेंट जेव्हा एखाद्या आपल्या खासदारावरती येतात तेव्हा त्या ठिकाणी तुटून पडलं पाहिजे. त्यांनी माफी मागायला लावली पाहिजे होतं. एका भगिनीला या खासदार ठिकाणी जयकुमार गोरे साहेबांची बहीण असली असते तर त्यांनी बोलले असतं का असं? माझा त्यांना सवाल आहे. अशा पद्धतीने बोलतात. तुमच्या या पालकमंत्री पदाला हे शोभत नाही असं मला वाटतं. कारण
आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपला विजय झालेला आहे, आपण विजय देखील पचवायला शिकलं पाहिजे. या ठिकाणी सगळ्यांना तुम्हाला काहीही डिवचलं नसताना देखील तुम्ही या पद्धतीनं त्यांच्यावरती तुम्ही आरोप केलं, हे चुकीचं आहे, याचा मी निषेध करतो. दोन गोष्टी हे त्याला वेळ नाही ना. आता 15 ऑगस्ट असू दे, महात्मा गांधी जयंती असू दे, यावेळी वेळेवर होईना झाल्यात. पूर्वी कोणी येऊ दे जाऊ दे, 15 ऑगस्ट असू दे, 26 जानेवारी असू दे, महात्मा गांधी जयंती असू दे, महात्मा गांधी जयंतीला परेड व्हायची, सेवादलची परेड व्हायची सगळी समोरच्या बाजू, आणि झेंडावंदन व्हायचं. ते देखील आता टिळकांच्या पुतळ्यासमोर होत नाही, महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर होत नाही. असो, आता आम्हाला कसं जर का तक्रार करून किंवा वारंवार मागणी करून देखील जर का पक्षश्रेष्ठी तुमच्या मागणीकडे दुर्लक्ष केली तर तुमची भूमिका काय असेल? माझी मी राजीनामा देतो. आम्ही महात्मा गांधींच्या विचारावरती चालणारे लोक आहोत. त्यांनी जर आमचं ऐकलं नाही, आम्ही राजीनामा देऊन घरात बसतो. याच्या जेवण काय करायचं, आम्ही तेवढंच करतो. त्याची मागणी तुम्ही खासदार प्रणिते असतील किंवा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब असतील यांच्याकडे केली आहे का? केलं ना, सांगितलं ना, मागणी केली आहे. मागणी केल्यामुळे बघूयात म्हणतो आता येणार आहे. तर मी प्रणितीताईंशी काय बोललो नाही या संदर्भात, मी शिंदे साहेबांशी बोललो नाही. का प्रणितीताईबरोबर तुमचं कम्युनिकेशन झालं नाही माझं. झालं नाही का जमत नाही? नाही बोलतो ना, असं कसं न जमाचं कारण काय? मग 26 तारखेला का निघून आलं? 26 तारखेला का निघून आलं? कुठून? काँग्रेस कमिटी. काँग्रेस कमिटीचा झेंडावंदनाचा टाईम 8:30 वाजता होता. तिथं कोणी येऊ दे कोणी जाऊ दे, कारण झेंडावंदन 8:30 वाजता व्हायला पाहिजे, ही आजपर्यंत काँग्रेसची परंपरा आहे. असं एकदा अप्पासाहेब ब्रह्मनाळकर यांनी देखील एक नेता मोठा येणार होता, पण वेळेवरती तो झेंडावंदन झाला, त्याचा मला अभिमान वाटतो. आणि त्याच्यानंतर मला 3 ठिकाणी जायचे होते, माझे देखील टाईम ठरलं होतं, आणि तो कार्यक्रम झाला. तो कार्यक्रम 8:30 त्यांनी नंतर 9ला डिक्लेअर केला. प्रणितीताई थोड्या कामात होत्या, त्यांना यायला वेळ झाला, त्याच्यामुळे झेंडावंदन उशिरा झाला. सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा. आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलाई लस्सी मिळेल. आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध. फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा. आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा. तर मग चला ना, अफजान ज्यूस अँड फालुदा येथे एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9860804055.